Hello dear students, welcome back. Today we are starting a new chapter number 8 from standard 9, and it's part 1 for useful and harmful microbes. Now let's understand microbes. Microbes are single-celled organisms that are invisible to the naked eyes. मायक्रोब्स काय आहे? ते आहे सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स जे आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. वी हॅव टू यूज मायक्रोस्कोप टू ऑब्झर्व देम. सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स म्हणजेच काय आहे? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. मागच्या वर्षी जेव्हा आपण 8th मध्ये अभ्यास केला होता, फर्स्ट चॅप्टर मध्येच आपण मायक्रोब्सचा स्टडी केला होता, आठवलं की नाही? आता त्याच्यामध्ये आपण किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज बद्दल, व्हायरसेस बद्दल अभ्यास केला होता, बरोबर? आता मायक्रोब्स जे आहे ते आपण दोन ह्याच्यामध्ये डिवाइड केलेले, पार्ट्स मध्ये डिवाइड केले, जे आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये शिकायचे. पहिले आहे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स और युजफुल मायक्रोब्स, आणि दुसरा आहे हार्मफुल मायक्रोब्स. आता आपल्याला या दोघांचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे युजफुल मायक्रोब्स काय आहे आणि हार्मफुल मायक्रोब्स काय आहे. मग नाउ फर्स्ट लेट्स अंडरस्टँड युजफुल मायक्रोब्स. आता असे मायक्रोब्स जे आपल्यासाठी खूप युजफुल आहे, ज्याच्या आणि आपल्याला काही इजा होणार नाही, काही हार्म होणार नाही, असे मायक्रोब्स बद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता त्याच्यात सगळ्यात इझी, सगळ्यात महत्वाचा तो आहे लॅक्टोबॅसिलिया. आता लॅक्टोबॅसिलिया आठवला का तुम्हाला? नाव आठवलं का? बरोबर, आपण ते मागच्या वर्षी मायक्रोस्कोप खाली बघितला होता की नाही? कर्ड घेतलं होतं, दही घेतलं होतं की नाही आपण? बरोबर. आता काय केलं जातं? दही आहे, नाही तर बटर मिल्क आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, म्हणजे थोडं लिक्विफाईड करायचं त्याला, आणि त्याच्यामध्ये मिथाइल ब्लू हे इंडिकेटर आपण ऍड करणार आहोत. मिथाइल ब्लू इंडिकेटर ऍड केल्याने आपल्याला लॅक्टोबॅसिलियस छानपैकी दिसतात. ते रॉड लाईक होते, बरोबर की नाही? आता they are lactobacillia, a kind of bacteria. They are minute and rectangular in shape. Lactobacillia are anaerobic bacteria. That is, they can produce energy without the use of oxygen. आता हे जे बॅक्टेरिया असतात लॅक्टोबॅसिलियाचे, हे बघा रॉड लाईक असतात, ते रॉड शेप मध्ये असतात, सिलेंड्रिकलर पण आपण म्हणू शकतो, एकदम मायन्यूट असतात. आता हे जे लॅक्टोबॅसिलिया आहे ते anaerobic बॅक्टेरियाज आहे, म्हणजे ते जे आहे त्यांना ऑक्सिजनची एवढी गरज पडत नाही, नाहीतर आपण म्हणू शकतो की विदाउट ऑक्सिजन ते पण एनर्जी प्रोड्यूस करू शकता. लक्षात आलं? ते आहे लॅक्टोबॅसिलिया, आणि त्यांना एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी ऑक्सिजनची गरज पडत नाही. द लॅक्टोबॅसिलिया कन्वर्ट लॅक्टोज the sugar in the milk into lactic acid. This process is called fermentation. आता काय होतं? आपल्याला दही जमवायचं आहे, तर मग आपण काय करतो? दूध घेतो, दुधामध्ये थोडीशी आंबट एखादी वस्तू आपण त्याच्यामध्ये टाकतो, बरोबर की नाही? आता ह्या प्रोसेस मध्ये काय होतं? 2-3 तासानंतर आपल्याला ते जे दूध असतं ते घट्ट झालेलं दिसतं, बरोबर? आता ह्या प्रोसेस मध्ये दुधामधला जो लॅक्टोज आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं जातं? लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट केलं जातं, ऍसिड मध्ये कन्वर्ट केलं जातं. आणि लॅक्टोज काय आहे? हे शुगर आहे. काय आहे? शुगर कंपाऊंड आहे, जे दुधामध्ये प्रेझेंट असतं. आता लॅक्टोजला लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट केलं जातं. ह्या प्रोसेसला आपण फर्मेंटेशन प्रोसेस असे म्हणतो. विच प्रोसेस वी आर गोइंग टू कॉल इट ॲज? फर्मेंटेशन. As a result, the pH of milk decreases, causing coagulation of milk proteins. Thus, milk proteins are separated from other constituents of milk. आता इथे फर्मेंटेशन नंतर काय होतं की pH जो आहे मिल्कचा तो कमी होतो. pH काय आहे इथे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयॉन्स जे मिल्क मध्ये असतात ते काय होतात? कमी होत जातात, आणि त्याच्यामुळे काय तयार होतं? घट्टपणा येतो त्याच्यामध्ये, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? कोॲग्युलेशन म्हणणार आहे. आता हे जे मिल्क कोॲग्युलेशन होताना ही प्रोसेस पुढे जाताना काय होतं की
ते जे बाकीचे कॉन्स्टिट्युएंट आहे मिल्क मधले त्याच्यापासून तो काय होतो, वेगळा होतो. कधी कधी तुम्ही दही जमल्यानंतर जर बघितलं असेल तर वरती पाण्यासारखं तरंगतं आणि घट्ट जो कोअग्युलेट पार्ट आहे तो काय होतो, नेहमी खाली बसतो. This is what happens when milk changes into yogurt. हे कधी होतं, जेव्हा मिल्क मधून दही तयार होते तेव्हा. Yogurt has a specific sour taste due to lactic acid. आता आपल्याला यॉगर्टची थोडीशी तुरट टेस्ट लागते की नाही, आंबट पण असते त्याच्यामध्ये. ती काय आहे, कशामुळे असते ती? लॅक्टिक ऍसिड मुळे असते, जे कशामध्ये प्रेझेंट आहे, यॉगर्ट मध्ये प्रेझेंट आहे. द लो pH destroy harmful microbes present in the milk. आता ज्या पद्धतीने मिल्क मधला जो pH आहे, हायड्रोजन आयनचे कॉन्सन्ट्रेशन कमी होतात, त्याच्यामुळे काय होतं की दुधामधले जेवढे पण हार्मफुल बॅक्टेरियाज आहे ते पूर्णपणे नष्ट करून टाकले जातात. युजेस ऑफ लॅक्टोबॅसिलिया. Various milk products like yogurt, buttermilk, ghee, cheese, श्रीखंड etc. can be obtained by fermentation of milk. आता मिल्कचे जे बाकीचे प्रोडक्ट आहे, जे म्हणजे यॉगर्ट आहे, दही आहे, ताक आहे, तूप आहे, चीज आहे, श्रीखंड आहे, हे कशापासून मिळतात आपल्याला? फर्मेंटेशन प्रोसेसनेच मिळतात. लॅक्टोबॅसिलिया fermentation is useful for large scale production of cider, coca, pickles of vegetables etc. आता हे जे लॅक्टोबॅसिलियाचे फर्मेंटेशन प्रोसेस आहे, हे आपण सिडार म्हणजे ऍपल सिडार, विनेगरचे जे प्रकार असतात ना, त्याला आपण सिडार म्हणतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर कोका आहे, वेगवेगळ्या प्रकाराचे लोणचे आहे, ह्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलियसचा वापर केला जातो. आपण जे बाजारातून पिकल्स लोणचं विकत घेतो की नाही, त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलिया फर्मेंटेशन असतंच. Lactobacillia and some other useful microbes taken together are used to treat abdominal discomfort. आता लॅक्टोबॅसिलिया म्हणजे ज्यांच्या ॲब्डॉमिनल मध्ये, पोटामध्ये गडबड असेल त्या लोकांना, ज्यांना पोटाचे त्रास होत असेल, ऍसिडिटीचे त्रास होत असेल, त्यांना लॅक्टोबॅसिलिया म्हणजे ताक प्यायला सांगतात, दही खायला सांगतात. त्याच्याने पोटामधले जे जंतू आहे, बॅक्टेरियाज आहे, ते नष्ट, हार्मफुल बॅक्टेरियाज जे आहे ते नष्ट करण्यामध्ये काय करणार आहे, हेल्प करणार आहे. Lavender fodder offers to domestic cattle like cows and buffaloes if fodder fermented with the help of lactobacillia. आता लेव्हेंडर फॉडर जे आहे ते डोमेस्टिक कॅटल्स म्हणजे काव आहे, बफेलो आहे, ह्या जे ॲनिमल्स आहे त्यांना हे अन्न दिलं जातं, फर्मेंट करून फूडर दिलं जातं. ते फर्मेंटेशन साठी काय वापरतात, ते लॅक्टोबॅसिलिया वापरतात. The lactobacillia fermentation process is used to make wines and some types of breads. हे जे लॅक्टोबॅसिलिया जे फर्मेंटेशन प्रोसेसने आहे, हा आपण वाईन बनवण्यासाठी, नाही तर ब्रेड बनवण्यासाठी, पाव वगैरे बनवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. पुढचा आहे रायझोबियम सिम्बायोटिक बॅक्टेरिया. आता रायझोबियम हे कुठे प्रेझेंट असतं? रायझोबियम ना, हे बघा, हे रूट नोड्यूल्स तुम्हाला दिसत आहे बरोबर. या रूट नोड्यूल्स वरती हे जे पार्ट्स आहे, हे जे छोटे छोटे तुम्हाला दिसत आहे, ह्यालाच आपण रायझोबियम असे म्हणतो. तुम्हाला आठवतं का, मी वर्गामध्ये मेथी आणली होती आणि तुम्हाला हे दाखवलेलं होतं, तुम्हाला आठवत असेल. मग ते काय होते, रायझोबियम होते. लक्षात आलं. आणि रायझोबियमचा इंटरनल स्ट्रक्चर ह्या पद्धतीने आहे. Role and importance of rhizobia. Rhizobia living in root nodules supply nitrates, nitrites and amino acid to that plant and in exchange get energy in the form of carbohydrates from it. Such a mutually beneficial relationship called symbiosis. आता रायझोबियम जे रूट नोड्यूल्स मध्ये प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये रायझोबिया नावाचा बॅक्टेरिया असतो. आता तो बॅक्टेरिया काय करणार आहे, ऍटमॉस्फिअर मधला जे नायट्रोजन आहे त्याला नायट्रेट मध्ये कन्वर्ट करणार, नायट्राइट मध्ये कन्वर्ट करतो, नंतर अमिनो ऍसिड्स मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तो कोणाला देणार आहे, प्लांट्सला देणार आहे. आणि त्यांच्याकडून काय घेणार आहे, प्लांट्स कडून काय घेणार आहे, एनर्जी घेणार आहे. कोणत्या फॉर्म मध्ये, कार्बोहायड्रेट्सच्या फॉर्म मध्ये. लक्षात आलं. हे जे रिलेशनशिप आहे, रायझोबियम जो बॅक्टेरिया आहे तो
नायट्रोजन चे जे फॉर्म आहे नायट्रेट, नायट्राइट, अमिनो ऍसिड ते प्लांट्सला देणार आणि प्लांट्स कडून कार्बोहायड्रेट घेणार. म्हणजे देवाणघेवाणचा जो रिलेशनशिप आहे प्लांट आणि रायझोबियम मधला त्याला आपण काय म्हणतो, सिम्बायोसिस. काय म्हणणार आहे, सिम्बायोसिस. लक्षात आलं. रायझोबिया प्रोड्यूस नायट्रोजिनस कंपाउंड्स फ्रॉम atmospheric nitrogen. However, for this process of nitrogen fixation, they need leguminous plants like beans, sweet peas, soybean, etc. as host. आता रायझोबिया, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की नायट्रेट्स, नायट्राइट्स आणि अमिनो ऍसिड हे कोणाचे फॉर्म्स आहे, नायट्रोजनचे फॉर्म आहे, बरोबर की नाही. आता हे जे नायट्रोजनसचे फॉर्म आहे ते आपण नायट्रोजन कडून बनवले जातात. म्हणजे नायट्रोजन जो आहे ऍटमॉस्फेरिकचा नायट्रोजन तो कन्वर्ट केला जातो कशामध्ये, नायट्रेट, नायट्राइट आणि अमिनो ऍसिड मध्ये. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, नायट्रोजन फिक्सेशन. काय म्हणतो, नायट्रोजन फिक्सेशन. दे नीड लेग्युमिनस प्लांट्स. आता त्यांना हे करण्यासाठी, नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस करण्यासाठी काय गरजेचं आहे, बीन्स गरजेची आहे. बीन्स प्लांट लागतात, स्वीट बीन्स लागतात, सोयाबीन लागते, नाही तर मेथीचे झाड म्हणजे फेनेग्रीक लागतात. असे प्लांट्स त्यांना होस्ट म्हणून लागतात. लक्षात आलं. Beans and pulses are rich in proteins due to the nitrogenous compounds made available by rhizobia. आता हे जे प्लांट्स आहे म्हणजे बीन्स म्हणजे कोणत्याही प्रकाराच्या डाळी, जेवढ्या पण डाळी वगैरे आपण म्हणतो, डाळी आहे, बीन्स आहे, हे सगळे कशामध्ये रिच असतात, प्रोटीन्स मध्ये. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त घटक कोणते असतात, प्रोटीनचे असतात. आणि ते काय आहे, नायट्रोजिनस कंपाउंड्स आहे. कशामुळे तयार झालेले आहे ते, रायझोबिया नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे. After harvesting a leguminous crop, the leftover roots and other plant parts are deliberately dumped in farm soil to maintain its bacterial population. आता काय केलं जातं, हे जे हार्वेस्टिंग झाल्यानंतर म्हणजे कापणी झाल्यानंतर काय करतात, हे जे लेग्युमिनसचे प्लांट्स असतात त्यांना तिथेच त्याच शेतीवर पडू देतात, राहू देतात. त्याच्यामुळे काय होतं, ती जी बॅक्टेरिया आहे, रायझोबियम नावाचे जे बॅक्टेरिया आहे ते त्याच सॉइल मध्ये तसेच राहतील. म्हणजे पुढचे जे क्रॉप आपण लावणार आहोत, शेती जे आपण करणार आहोत त्याच्यासाठी उपयोग होऊ शकणार आहे त्याचा. The use of rhizobium has helped to reduce the use of chemical fertilizers and thereby their adverse effects. Rhizobium जे आहे आपण म्हणजे कापणीनंतर जे रूट्स आहे, अदर पार्ट्स आहे, जे कचरा उरतो प्लांट्सचा तो तसाच आपण ठेवल्यामुळे काय होतं, ते पुढच्या क्रॉप्सला आपल्याला उपयोगी पडतं आणि पुढच्या क्रॉपला आपण केमिकल फर्टिलायझर्सचा कमी वापर करू शकतो. आणि केमिकल फर्टिलायझर्सचा तुम्हाला माहिती आहे की त्याचा खूप जास्त इफेक्ट प्लांट्सवर पण होतो आणि आपल्या बॉडीवरती पण होतो. म्हणून रायझोबियम जे आहे कापणीनंतर ज्या प्लांट्स मध्ये असतात ते प्लांट्स तसेच जमिनीवर पडू देतात. It has also helped to reduce expenses on fertilizers and thus works to the benefit of farmer. ह्याच्यामुळे काय झालेलं आहे, आपल्याला केमिकल फर्टिलायझर्स कमी वापरावे लागतात म्हणजे आपला खर्च कमी होतो, बरोबर की नाही. बाकी सेंद्रिय खत वापरण्यासाठी पण आपण करू शकतो, पण सेंद्रिय खत पण आपल्याला विकत घ्यावं लागतं. मग त्याच्यामुळे काय होतं की जर आपण ह्या पद्धती वापरल्या, लेग्युमिनस प्लांट्सला तसंच राहू द्यायचं, तर आपले जे एक्सपेन्सेस आहे, खर्च जे आहे फर्टिलायझर वरती कमी होणार आणि आपण जे फार्मर्स वगैरे आहे त्यांना हेल्प करू शकतो आणि त्यांना मदत होऊ शकते. नेक्स्ट युजफुल मायक्रोब कोणता आहे, ईस्ट. The colorless oval cells of yeast. Some of those cells may have small round bodies attached to them. These are new daughter cells of yeast in the process of फॉर्मेशन. आता इथे हे जे तुम्हाला दिसतंय हे काय आहे, ईस्ट सेल्स आहे. आता ईस्ट सेल्स मध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर इथे छोटे छोटे प्रोजेक्शन्स तुम्हाला दिसत आहे. प्रत्येक ईस्ट मध्ये तुम्हाला इथे स्मॉल स्मॉल प्रोजेक्शन्स दिसत आहे. हे प्रोजेक्शन्स काय आहे, न्यू डॉटर ईस्ट आहे. म्हणजे ईस्ट सेल मधून ते बर्ड फॉर्म जे होतं ते आहे. लक्षात आलं, काय आहे ते, न्यू डॉटर सेल आपण म्हणू शकतो. आणि हे कसे असतात, कलरलेस असतात, ओव्हल शेप मध्ये असतात.
This method of asexual reproduction is called budding. आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? बडिंग प्रोसेस म्हणतो. हे एक असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. काय आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे बडिंग मधलं. ईस्ट इज अ हेटेरोट्रॉपिक फंगल मायक्रोब दॅट ग्रोज ऑन कार्बन कंपाउंड्स. ईस्ट जो आहे तो काय आहे? हेटेरोट्रॉपिक आहे, फंगल मायक्रोब आहे. काय आहे? फंगल म्हणजे कोणत्या किंगडम मध्ये येतात? फंगाय किंगडम मध्ये ते येतो म्हणून. आणि कशावर ग्रो करतं ते? कार्बन कंपाउंड्स मध्ये. कार्बन कंपाउंड्स आपल्याला कुठे मिळतात? म्हणजे आपल्या गव्हाचं पीठ असेल, राईसचं पीठ असेल, म्हणजे तांदळाचं पीठ, हे काय आहे? कार्बन कंपाउंड्स आहे. Yeast is a unicellular fungus with 1500 different species in existence. The yeast cell is a eukaryotic type of cell. yeast cell काय आहे? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे युनिसेल्युलर फंगस आहे. त्याच्यामध्ये किती स्पीशीज आहे? ईस्टच्या किती स्पीशीज आहे? किती प्रकार आहे? 1500 प्रकार आहे. आणि ईस्ट सेल इज अ युकॅरियोटिक म्हणजे युकॅरियोटिक सेल आहे. काय आहे? युकॅरियोटिक म्हणजे त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. लक्षात आलं का? युकॅरियोटिकचा अर्थ काय? ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस असतात ते ऑर्गॅनिझम. आणि प्रोकॅरियोटिक काय असतात? ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही ते. Yeast grows and multiplies very quickly due to the carbon compounds in the sugar solution. आता काय होतं? ईस्टचं जे प्रोसेस आहे, आता आपल्याला जर समजा ब्रेड वगैरे बनवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं माहिती का? पहिले पाणी घ्यावं लागतं, पाण्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करावी लागते. साखर मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये ड्राय ईस्ट नाही तर ऍक्टिव्ह ईस्ट आपण त्याच्यामध्ये ऍड करतो. ऍड केल्यानंतर तो रॅपिडली मल्टिप्लाय होतो. त्याच्यामध्ये खूप लवकर मल्टिप्लिकेशन होतं आणि हे शुगर सोल्युशन मध्ये जास्त करून होणार. In the process of obtaining nutrition, yeast cells convert the carbohydrates in that solution into alcohol and carbon dioxide. This process is called fermentation. आता इथे fermentation ची प्रोसेस सांगितलेला आहे की ह्या प्रोसेस मध्ये yeast सेल जे आहे न्यूट्रिशन घेतात, बरोबर. इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग न्यूट्रिशन म्हणजे न्यूट्रिशन घेण्याचा हा जो फंगस प्रयत्न करतो त्या प्रयत्नामध्ये तो काय करणार आहे? जेवढं पण कार्बोहायड्रेट आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये कन्वर्ट करणार आहे. कशात? अल्कोहोल अँड कार्बन डायऑक्साइड मध्ये. ह्याला आपण फर्मेंटेशन प्रोसेस असे म्हणतो. नाउ लेट्स अंडरस्टँड एंटीबायोटिक्स. Carbon compounds obtained from some bacteria and fungi for destroying or preventing the growth of harmful microorganisms are called antibiotics. आता antibiotics काय आहे महत्त्वाचं बघा की काही कार्बन कंपाऊंड्स आपण बॅक्टेरियाज आणि फंगाईज कडून घेतो. कशासाठी घेणार आहे? काही जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना नष्ट करण्यासाठी, नाही तर त्यांची ग्रोथ कमी करण्यासाठी, त्यांची ग्रोथ होऊ न देण्यासाठी आपण ज्या कार्बन कंपाऊंड्सचा वापर करतो त्यांना आपण अँटीबायोटिक्स असे म्हणतो. लक्षात आलं? आणि हे जे अँटीबायोटिक्स असतात हे कार्बन कंपाऊंड्स असतात जे आपण बॅक्टेरियाज नाही तर फंगाय कडून घेतो. कशासाठी घेणार आहे आपण? हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सला डिस्ट्रॉय करण्यासाठी, नाही तर त्यांना त्यांची ग्रोथ कमी करण्यासाठी, होऊ न देण्यासाठी आपण ह्यांचा वापर करतो. Antibiotics, a discovery of the 20th century, have brought about a revolution in the field of medicine. जेव्हा अँटीबायोटिक्सचा शोध लावला होता खूप मोठी रिव्होल्यूशन आपण म्हणू शकतो की मेडिसिन मध्ये आली होती. Even a disease like tuberculosis has been almost completely eradicated from some countries. आता ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबीचा जो आजार आहे ह्या अँटीबायोटिक्सच्या शोधामुळे काय झालाय? पूर्णपणे कमी झालेला आहे, नष्ट झालेला आहे काही कंट्रीज मध्ये. आणि आपल्या भारतामध्ये पण टीबीचा जो प्रमाण आहे तो कमी झालेला आहे. Antibiotics mainly act against bacteria. Some antibiotics can destroy protozoas. आता अँटीबायोटिक्स जे असतात ते कोणाच्या अगेन्स्ट काम करतात? बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काम करतात आणि काही प्रोटोझोआस जे असतात त्यांना नष्ट करण्यासाठी पण मदत करतात.
Some antibiotics are useful against a wide variety of bacteria. They are called broad spectrum antibiotics. आता ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स काय असतात? जेव्हा आपण खूप साऱ्या व्हेरायटीज म्हणजे वेगळ्या प्रकाराचे जे बॅक्टेरियाज आहे त्यांच्यासाठी आपण जेव्हा अँटीबायोटिक्स यूज करतो तेव्हा कोणते यूज करतो? ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. एक्झाम्पल कोणते आहे? एम्पिसिलिन, एमॉक्सिलिन, टेरासाइलिन. हे काय आहे? फ्यू एक्झाम्पल्स आहे. When the pathogen cannot be identified even though the symptoms of disease are visible, broad spectrum antibiotics are used. आता जेव्हा पॅथोजन्स आयडेंटिफाय करू शकत नाही आपण की कोणत्या बॅक्टेरियामुळे झालेला आहे, काय झालेलं आहे, त्याचे इवन दो सिम्पटम्स आर विजिबल. आता जेव्हा सिम्पटम्स विजिबल असतात पण आपल्याला पॅथोजन कशामुळे झालेला आहे हे माहित नसतं तेव्हा आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा वापर करतो. लक्षात आलं? जेव्हा आपल्याला समजतं की सिम्पटम्स दिसतंय म्हणजे आपल्याला सर्दी होते, खोकला येतोय, ताप येतोय पण आपल्याला कशामुळे येतोय हे माहित नसतं तेव्हाच आपण हे अँटीबायोटिक्सचा वापर करतो. मग त्याच्यामध्ये एमॉक्सिलिन आहे, टेरासाइलिन आहे, एम्पिसिलिन आहे. Whenever a pathogenic microorganism is definitely known, the narrow spectrum antibiotics are used. Example are पेनिसिलिन, जेंटामायसिन, एरिथ्रोमायसिन एक्सेट्रा. जेव्हा आपल्याला पॅथोजन माहित नसतं तेव्हा आपण कोणते यूज करतो? ब्रॉड स्पेक्ट्रम. पण जेव्हा आपल्याला पॅथोजन माहिती आहे, आपल्याला कशामुळे झालेलं आहे, काय झालेलं आहे हे जेव्हा माहित असतं तेव्हा आपण काय यूज करतो? नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स यूज करतो. म्हणजे जे स्पेसिफिक बॅक्टेरियाज असतात ना त्यांच्यासाठीच आपण हे यूज करतो. एक्झाम्पल कोणते आहे? पेनिसिलिन आहे, जेंटामायसिन आहे, एरिथ्रोमायसिन आहे. पेनिसिलिन, लेट्स अंडरस्टँड इट. Penicillin is a group of antibiotics obtained from a fungus Penicillium and is used for controlling the infection caused by bacteria like Staphylococci, Clostridium, Streptococci, etc. आता पेनिसिलिन हे एका फंगस कडून आपल्याला मिळतं. ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स आहे. कोणतं फंगस कडून? पेनिसिलियम फंगस जे आहे त्याच्याकडून आपल्याला पेनिसिलिन मिळतं. आता हे काय करणारे? कंट्रोल करणारे इन्फेक्शन कशामुळे झालेले बॅक्टेरिया. कोणते बॅक्टेरिया आहे ते? स्टॅफिलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय. हे जे बॅक्टेरियाज आहे ह्यांच्यापासून झालेले इन्फेक्शन नीट करण्यासाठी आपण पेनिसिलिनचा वापर करतो. Medicines containing penicillin are useful to treat certain bacterial infections of the ear, nose, throat and skin as well as diseases like pneumonia and scarlet fever. आता पेनिसिलिन मेडिसिन्स मध्ये ज्या मेडिसिन्स मध्ये आहे त्यांचा वापर आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन्स जे कानामध्ये झालं असेल, नोज मध्ये झालं असेल, थ्रोट मध्ये झालं असेल, स्किन मध्ये झालं असेल त्याला ट्रीट करण्यासाठी, अजून निमोनिया सारखे आजार, स्कारलेट फीवर सारखे आजार पण नीट करण्यासाठी आपण पेनिसिलिनचा वापर करू शकतो. थँक्यू. पुढच्या स्लाइड मध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघूया, हार्मफुल मायक्रोब्स बघूया.